हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 14वा, ओवी क्रमांक 58. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निज स्थान. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निज स्थान. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी या अभंगामध्ये हरिनामाची महती सांगितली आहे. प्रत्येक ओवीत ते नाम महात्म्य सांगत आहेत. आता येथे या अभंगाची सांगता करताना ते स्वतःची अनुभूती कथन करत आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊली हे योगियांचे योगी होते, योगियांचा राजा होते. परंतु त्यांनी योग साधना करत असताना त्याचवेळी नाम महात्म्यही अचूक जाणले होते. योगाला हरिनामाच्या जपाची जोड देऊन अजोड आत्मसाधना होते ही त्यांची स्वतःची अनुभूती होती. ती इतरांना समजावी आणि त्याचा विचार करून सर्वांनी हरिनाम घ्यावे अशी त्यांची इच्छा होती. अनेक योग आहेत, परंतु कोणीही त्यापैकी एकाचाच अभिमान बाळगू नये. ह्या सर्व आत्मसाधना आहेत, त्यांची छान गुंफण घालता आली पाहिजे. भगवंत श्रींनी गीतेमध्ये अनेक योग सांगितलेले आहेत. कोणतीही योग साधना श्रेष्ठ कनिष्ठ नाही. ज्ञानयोगाला कर्मयोगाची जोड देऊन भक्तियोगाने प्रेमयोग साधावा. परमात्मा बुद्धीने जाणून तो बाह्य आचरणातून कर्मामधून व्यक्त व्हावा आणि त्या योगे अंतःकरणात भक्तीच्या मळ्यात परमात्म्याच्या प्रेमाचे फळ यावे. असा श्रीहरी हृदयात भिडला पाहिजे, नसानसात भिनला पाहिजे, रोमारोमात रुजला पाहिजे. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात, ज्ञानदेवा पाठ नारायण नाम. माझा स्वतःचा पाठ, अभ्यास, उपासना म्हणजे त्या श्रीहरीचे नाम घेणे हा आहे. मी सदा नारायण नारायण असे म्हणत असतो. मी सदा नारायण नारायण असा जप करत असतो. त्या योगे मला पाविजे उत्तम निज स्थान. या नामस्मरणाने मला ते दिव्य स्थान प्राप्त झाले आहे. मला त्या निजधामाचा दरवाजा उघडला गेला आहे. मला त्या योगधामी प्रवेश मिळाला आहे. मी कैवल्य मुक्कामी पोहोचलो आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरि ओम.